नाशिकच्या पालकमंत्रीपदावर छगन भुजबळांचा दावा। जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आमचे असताना पालकमंत्रीपदासाठी आग्रह का धरू नये, भुजबळांचा सवाल। गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री असताना सुद्धा कुंभमेळा नियोजनासाठी भुजबळांनी बोलावली बैठक। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक, तर कुंभमेळ्यावरून अंतर्गत धुसफुसीची चर्चा। बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। कसली निवडणूक होती, त्याला इतकं काय महत्त्व देता, राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया। कबूतरखान्याचा मुद्दा राजकीय, जाणीवपूर्वक हे वाद घडवले जातात, तर माणसांपेक्षा कबूतर महत्त्वाची आहेत का, कबूतरखान्याच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचा सवाल। राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी। हेडगेवार गोळवणकरांच्या फोटो समोर उभं राहत सुनेत्रा पवारांचं भाषण। संघाच्या बैठकीला हजेरी लावल्यानं चर्चांना उधाण। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांना जामीन मंजूर। रोहित पवार आरोपी नसल्याचा वकिलांचा युक्तिवाद कोर्टाने केला मान्य। रायगडमध्ये मासेमारी करणारी बोट बुडाली। पुरणच्या करंजा क्रिस्पमधील दुर्घटना, बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत। नालासोपारा भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं। पोलीस स्टेशन, रुग्णालयामध्ये देखील पाणी साचल्यानं रुग्णांचे हाल। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोका पातळी गाठली। नदीचं पाणी आजूबाजूच्या शेतात, तर शेतीचंही मोठं नुकसान। सांगलीतील कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली। नदीची ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद। राज्यात तिसऱ्या वॉर रूमची स्थापना। ईज ऑफ डुईंग बिझनेस संदर्भामध्ये नवी वॉर रूम, मुख्यमंत्री घेणार आढावा। आता आपण पावसा पाण्याच्या बातम्या बघतोय। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं धोका पातळी गाठलेली आहे। नदीचं पाणी आजूबाजूच्या शेतीमध्ये शिरायला लागलंय, शेतीचं मोठं नुकसान होत आहे। दुसरीकडे कोल्हापूरमधील रंकाळा आणि पंचगंगा नदीच्या पुराची विहंगम दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। अनेक शेतशिवारात पाणी शिरलेलं आहे। अनेक रहिवासी भागामध्ये सुद्धा पाणी शिरायला लागलेलं आहे। तर रंकाळा आणि पंचगंगा नदी यांची ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य, कोल्हापुरातली ही दृश्य आहेत। पाण्याचा अंदाज येईल, पाऊस किती भयंकर कोसळतोय त्याचा अंदाज येईल आपल्याला या ड्रोनच्या माध्यमातून घेतलेल्या दृश्यांमधून। तर जळगावच्या हतनूर धरणातून तापी नदी पात्रात होत असलेल्या विसर्गामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून तापी नदी दुथडी भरून वाहते। या वर्षात पहिल्यांदाच तापी नदीला पूर आला असं बघायला मिळत आहे। प्रकाशा बॅरेजचे 27 पैकी 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आलेत। सारंगखेडा बॅरेजचे 26 पैकी 10 दरवाजे उघडण्यात आलेत। या दोन्ही प्रकल्पांमधून तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। तर पुण्यातली दृश्य, पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढलाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पण धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने स्थानिकांचा पाण्याचा प्रश्न मात्र मिटलेला आहे। विरारमधील जकात नाका म्हाडा परिसरात अद्यापही पावसाचं पाणी साचलेलंच राहिलंय।
पाणी ओसरलं नसल्यानं नागरिकांना नाईलाजानं ट्रॅक्टरनं प्रवास करावा लागतोय। त्यामुळे पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। विरारच्या बोळी परिसरामध्ये विरार पश्चिम जो आहे भाग पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे लोकांना ट्रॅक्टरचा सहारा घ्यावा लागत आहे। मी आपल्याला दाखवतो की हा जो रोड आहे या रोडवरती ट्रॅक्टरची सुविधा केली आहे, कारण रिक्षा चालक जे आहेत ते 100-150 जे मनाला वाटेल तशा प्रकारे लूट रिक्षा चालक करत असताना या ठिकाणी ट्रॅक्टरची सेवा ट्रॅक्टरवाल्याने केलेली आहे। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, कशी परिस्थिती आहे सध्याची? एकदम भयंकर बेकार परिस्थिती आहे आणि प्रशासनाला याची जाणीव अगोदरपासून होती। जर अशी जी परिस्थिती झाली तर इथं काय निर्माण होऊ शकते परिस्थिती, परंतु त्याचा काही विचार केलेला दिसत नाही। ह्याच्यानंतर तरी प्रशासनाने जागं व्हावं आणि याच्यावरती काहीतरी चांगला मार्ग काढावा। काय वाटतं, महानगरपालिकेची परिवहन सेवा कुठेतरी ठप्प झालेली आहे? ठप्प होणार, पाणी जाण्यासाठी रस्तेच नाहीत। आता ट्रॅक्टरचा सहारा घेण्यासाठी काय लागतो आपल्याला, तेवढ्यासाठीच। तुम्ही काय सांगाल, कुठे चाललेत? वर्षानुवर्ष प्रशासन गरीब नागरिकांची हेच हालत बघून त्यांच्याकडे दुरावा करते आणि पाठपुरावा त्यांना काहीच नाही। आणि काय करून जे NDRF जे अग्निशमन दलाचं आहे ते नागरिकांना मदत करते, जे नागरिक कुठे अडकलेले आहेत त्यांना सहकार्य करते। आणि रिक्षावाले 100-150 नागरिकांना कुठे काय जरा सहकार्य करत ते त्यांच्या परिस्थिती काय सांगायचं आता, काय सांगायचं का नाही? रिक्षावाले पण फायदा उचलते, 100 घेते, 50 घेते, काय हे आहे का? काहीतरी तर परिस्थिती समजायची ना लोकांची। मग या परिस्थितीचा कुठेतरी गैरफायदा घेत आहेत? गैरफायद्यात घेते ना। चालू आहे का? गैरफायद्यात घेते, त्याचं काय करणार? या ठिकाणी नागरिकांची अक्षरशः लूट होते। रिक्षा चालक जो मनाला वाटेल तसे पैसे लूट आहेत, परंतु ट्रॅक्टर्सने ही चांगली सुविधा केलेली आहे। 20 रुपयामध्ये लोकांना स्टेशन पर्यंत सोडलं जात आहे। खरं तर हे ट्रॅक्टरची सुविधा जी महापालिकेने लोकांसाठी मोफत सुरू करायला हवी होती, मात्र महापालिकेचं प्रशासन मात्र कुठेतरी झोपी गेल्याचा आरोप नागरिक करत आहेत। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार। बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं। राज्यात आता तिसरी वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे। पायाभूत सुविधांची पहिली वॉर रूम देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात स्थापन झालेली होती। दुसरी सोशल सेक्टर वॉर रूम या आत्ताच्या कार्यकाळात सुरू झाली आणि आज अमेरिकेच्या टेरिफचा संभाव्य परिणाम यावर बैठकीत चर्चा होत असतानाच इज ऑफ डुईंग बिझनेस यावर स्वतंत्र वॉर रूम तयार करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला। दर महिन्याला स्वतः आढावा घेणार आहेत मुख्यमंत्री। ही तिसरी वॉर रूम स्वतः बघणार आहेत असं समजतंय। आपत्तीला इष्टापत्तीत रूपांतरित करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांना विचारूया। तुषार, दुसरी जी वॉर रूम सुरू केली ती सोशल वॉर रूम आणि आता तिसऱ्या वॉर रूमची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, काय सांगाल? सुवर्णा, राज्यामध्ये जे मोठे प्रकल्प सुरू आहेत, मेट्रो असेल, समृद्धी महामार्गासाठी, यासाठी पायाभूत सुविधांची पहिली वॉर रूम होती। त्यानंतरची जी दुसरी वॉर रूम सुरू केली ती सोशल सेक्टर संदर्भामध्ये सुरू केली। यामध्ये सामाजिक न्याय संदर्भातले विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाताळताना पाहायला मिळत होते। मात्र मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जो अमेरिकेने टेरिफ लादलेला आहे त्या संदर्भात एक आढावा बैठक झाली आणि आता त्या संदर्भातली एक वॉर रूमच आता तयार होणार आहे। आणि या वॉर रूमचा स्वतः दर महिन्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेताना पाहायला मिळणार आहे। अमेरिकेने टेरिफ लादल्यानंतर पहिल्यांदा आपण पाहिलं असेल तर आपल्या मासेमारीवर कसा परिणाम होणार आहे, तर त्या संदर्भामध्ये ते मासेमारी जे उत्पादक आहेत ते अमेरिकेकडे न जाता युरोप किंवा इतर देशांकडे गेले तर कसा लाभ होऊ शकतो। त्याचप्रमाणे इतर आणखी कोणते पदार्थ असतील किंवा उत्पादक असतील जे आता अमेरिकेकडे न जाता इतर देशांकडे जाईल किंवा टेरिफचा परिणाम होऊ नये म्हणून काय अजून उपाययोजना असतील, तर या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक कमिटी गठीत केलेली आहे। मुख्यमंत्र्यांचे जवळचे सहकारी प्रवीण परदेशी यातले प्रमुख असणार आहेत। यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे टेरिफ संदर्भामध्ये आढावा बैठक घेतली होती। आजच्या बैठकीनंतर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला वैयक्तिक आढावा घेताना पाहायला मिळणार आहे। नक्की धन्यवाद, आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल तुषार। नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा रुग्णालयाच्या बाहेर 3 ते 4 फूट पाणी साचलंय, त्यामुळे रुग्णांना जायचा मार्ग बंद झालेला आहे। रुग्णालयात जायचं असेल तर तराफा किंवा मोठा ट्रक किंवा ट्रॅक्टर याचाच वापर करून रुग्णालयात नेलं जाऊ शकतं।
पण महापालिकेकडून कोणतीही सुविधा इथं उपलब्ध केली गेलेली नाही। या ठिकाणी तराफ ठेवलेले तराफा चालक 48 तास ड्युटी केल्यानंतर घरी गेले, त्यामुळे सध्या तराफा चालवण्याकरता कोणताही दुसरा व्यक्ती नाही, व्यवस्था नाही। रुग्णांसोबत कर्मचाऱ्यांचे सुद्धा मोठे हाल या ठिकाणी होत आहेत। आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांना विचारूया। विजय, हा सगळा काय प्रकार आहे? तराफा चालक 48 तास ड्युटी करतात, निघून जातात आणि नंतर कुठली व्यवस्थाच नाही, रुग्णांचे हाल होत आहेत। सुवर्ण हे रुग्णांचेच नाही तर तिथे येणाऱ्या नातेवाईकांचे सुद्धा हाल आहेत आणि तिथे काम करणाऱ्या डॉक्टर असतील, नर्स असतील, औषध निर्माता असतील, या सगळ्यांचे तिथे हाल होत आहेत। मी आपल्याला दाखवतोय हे जे पाण्यातून जे लोक मार्ग काढतायत, या ठिकाणी जर ह्याच्या पुढे गेलं तर आपण तिकडे जाऊ पण शकत नाही, कारण कमरेच्या वरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि त्याच्यामुळे इथून मार्ग कसा काढणार? एखाद्या रुग्णाला जर घेऊन जायचं असेल तर इथून जाऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये जे वाहन आहेत ते या ठिकाणी बंद होऊ शकतात। कारण या ठिकाणी जर आता या 2 दिवसापूर्वी एक त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत औषध निर्माता, त्यांनी या ठिकाणी जे रुग्ण आहेत त्यांना पाण्यातून या ठिकाणी दूध आणि बिस्किट आणून दिले होते। काही समाजसेवक सुद्धा पुढे आले होते, त्यांनी या ठिकाणी पुरवले होते। पण महापालिकेची जी यंत्रणा आहे ती कुठेतरी कुचकामी ठरते। माझ्यासोबत एक या ठिकाणचे नागरिक आहेत जे पेशंटला घेऊन आले होते। काय सांगाल, तुम्ही पेशंटला घेऊन आला होता, काय सांगाल? मी मनसेचा शहर सहसचिव आहे। मी एका पेशंटला घेऊन आलो, कारण का विरारला पण तिथे पाणी तुडुंब भरलेलं आहे। तर आता ही अवस्था बघितली, इथून ती रिक्षा पण जाणार नाही, त्यामुळे आम्ही त्यांना परत दुसरीकडे प्रायव्हेट हॉस्पिटलला पाठवलंय। आणि माझ्या स्थानिक पदाधिकारी पण काल इथे होते, जे तरप्पा घेऊन त्या पेशंटला सोडत होते, आणत होते, एवढी सगळी मदत करत होती। पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काय महानगरपालिका ह्याच्यामध्ये अपयशी ठरली ही गोष्ट खरी आहे। कारण कचरा विभाग आहे, त्याच्यानंतर मग आरोग्य विभाग आहे, त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे की पेशंटच्या नातेवाईकांची ही कुठेच घेताना दिसत नाहीयेत। आणि हे सर्व काय झालंय, कारण का जो वरचा पट्टा आहे आमचा, जो नदीचा पट्टा आहे, नदीचा पट्ट्यातून जो मार्ग येतो, जो नाले वाहत येतात, त्याच्यावरती कुठे ना कुठे अनधिकृत बांधकाम केलंय, त्याच्यामुळे हे तुडुंब भरण्याचे प्रकार होत आहेत। तर हे खरोखर ही दुर्दैवी घटना आहे। महानगरपालिका विरार वसईची काम चांगल्या पद्धतीने करत नाही ना आरोग्य विभाग करत आहे। यांना प्लॅस्टिकचे पिशव्या जर भेटल्या तर त्याच्यावरती फाईन मारतात, पण आता हे तुम्ही बघू शकता ह्याच्यात एवढ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत। हे का? कारण का हे इकडे जे नियम आहेत ते पाळलेच जात नाहीत महानगरपालिकेच्या वतीने। हे तुम्हाला निदर्शनात कुठे ना कुठेतरी आणून देणं खूप गरजेचं आहे। काय सांगाल काका, तुम्हाला कुठे जायचं आहे? बोलिए। कह रहा हूँ जो एरिया है हमारा, इसको कॉर्पोरेशन डेवलप क्यों नहीं कर पा रहा है? इसको तो होना चाहिए ना, आज नहीं हो कल हो, नेक्स्ट एवरी ईयर जो है वो मुश्किल हो रहा हम लोगों को बहुत ज्यादा इस चीज का। म्यूनसिपैलिटी जो है ये काम क्यों नहीं कर पा रहा है? आज जो है जो हालत है, आप देखिए नेक्स्ट ईयर में और इससे हालत खराब होगी, तो इसको आप सामने लाइए। याच्यावरती काहीतरी उपाययोजना करा। आप क्या कहेंगे? कहीं भी एरिया में हमारा फ्लैट है और महानगर पालिका खाली वादे करती है कि हम करेंगे, लेकिन कोई कुछ करता नहीं है। तो यही निवेदन है कि यहाँ पे हॉस्पिटल भी है महानगर पालिका। हॉस्पिटल पे हम इमरजेंसी में हॉस्पिटल में भी नहीं जा सकते, कमर भर पानी है, कैसे हम वहाँ पे जाएंगे? तो इमरजेंसी भी हम कहीं जा नहीं सकते। तो आप क्या कहेंगे? वही अभी इतना पानी है, मुझे हॉस्पिटल जाना है, जाने को नहीं मिल रहा है, सोच रहे कहाँ से जाए, रास्ता पूरा पानी से भरा हुआ है। यहाँ पे या ठिकाणी रुग्णांना बघण्यासाठी सुद्धा नातेवाईक इथे खोळंबलेले आहेत, त्यांना हॉस्पिटलला जायचं आहे, परंतु या ठिकाणी जाणार कसं हा एक यक्ष प्रश्न आहे। महानगरपालिकेने खरं तर या ठिकाणी ट्रॅक्टरची सुविधा करायला पाहिजे होती, पण ती सुद्धा केलेली नाही, त्यामुळे रुग्णांचे नव्हे तर सामान्य माणसांचे सुद्धा हाल झालेले आहेत। सुवर्णा।